नमस्कार. आज आपण करणार आहे तर ढाब्यावर मिळतं तसं असू की लसूणी फ्लेवरमध्ये मिक्स डाळ तडका करणार आहे तर झटकीपट तयार होतं. नो फेल्ड रेसिपी आहे, कुणी करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी डाळ घेतलेली, मिक्स डाळ घेतलेली, जी आपल्या घरामध्ये डाळ आहे तसं मिक्स करून घ्यायच्या किंवा दुकानात आणायच्या. उडदाची डाळ, मसूर डाळ, तुरी डाळ, चणा डाळ सगळ्या आपल्याला जेवढ्या आवडतं तेवढ्या डाळी टाकून घ्यायच्या आणि मिक्स करायच्या. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या, कारण डाळीवरती पावडर असते. त्यामुळे 3 ते 4 पाण्याने चांगलं धुवून घेतलं. कुकरमध्ये टाकून घ्यायचं. हे डाळीचं कुकरमध्ये टाकलं की 1 वाटी डाळ म्हणलं की 4 वाट्या पाणी टाकायचं. जास्त पाणी टाकायचं नाही आहे, 4 वाट्या टाकायचं. नंतर आपल्याला वाढवता येते. 8 ते 10 लसणाच्या गाया टाकायच्या, 1 छोटा चमचा मीठ टाकायचं आणि छोटा चमचा हळद टाकायची. 1 टमॅटो घेतलेला आहे, असं मोठं मोठं कापून टाकलं तरी चालतंय. ते टाकून एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम गॅसवरती 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 5 ते 6 शिट्ट्यानंतर चांगली डाळ शिजते. कुकरमध्ये डाळ छान झालेली, 5 ते 6 शिट्ट्यानंतर चांगली डाळ शिजलेली. आता लगेच कढई घ्यायची. कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल टाकले. तेलच्या तूप वापरलं तरी चालते. 2 तेजपत्ता, 1 चक्रीफूल टाकायचं, 2 मसाला वेलची घेतलेल्या असं तोडून टाकायच्या आणि छोटा चमचा जिरा चांगले फुलले की त्यामध्ये मीडियम साईजचे 2 कांदे टाकलेत बारीक कापून. कांदा टाकून चांगला परतून घ्यायचा. चांगला गुलाबी रंगावरती कांदा आला की त्यामध्ये आपण ठेचा टाकून घेणार आहे. 3 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या कळ्या आणि अर्धा इंच आलं त्या ठेचा करून घेतलेला आहे टाकून घ्यायचा. 2 ते 3 मिनटासाठी चांगलं परतून घ्यायचं, लसूण अद्रक कच्चापणा जाईपर्यंत. आणि लसूण अद्रक असं टाकून परतून घेतलं, खूप छान असं सुगंध येते. हे चांगलं त्यामध्ये परतून झालं की त्यामध्ये लगेच आपण टमॅटो टाकून घेणार आहे. 2 मिडियम साईजचे टमॅटो घेतले बारीक कापून. थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यामुळे टमॅटो लवकर मऊ होतं आहे. चांगलं मिक्स करायचं. गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवून आपले टमॅटो मऊ करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटासाठी झाकण ठेवलं मग टमॅटो पटकन असं मऊ होतं आहे. टमॅटो लगेच मऊ झालेलं आहे. मऊ झालं की एकदा मिक्स करून घ्यायचा. गॅस बारीक घ्यायचं, मोठा केला नाही तर, कारण त्यामध्ये पावडर मसाला टाकले त्यामुळे बारीक ठेवायचा. छोटा अर्धा चमचा काळी मिठ पावडर, 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची, अर्धा चमचा धने पावडर आणि छोटा चमचा गरम मसाला टाकायचा. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बेडगी मिरची पावडर कलर छान येत आहे आणि तिकडंही नसतं आहे, पचायला हलकं जातं आहे. त्यामध्ये टाकून घेतलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं 1 मिनटासाठी. मसाला चांगले परतून झालेले आहेत. आता त्यामध्ये डाळ शिजून घेतल्या, डाळ टाकून घेणार आहे. हे सगळी डाळ टाकून घ्यायची आणि एकदा डाळ टाकून घेतलं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मग त्यामध्ये पाणी टाकणं, आपली जशी डाळ पाहिजे तशी पाणी टाकून घ्यायचं. पाणी गरमच वापरायचं, थंड पाणी वापरायचं नाही आहे. डाळ टाकली मिक्स करून घ्यायचं. आता जरी पातळ वाटत असलं तरी पुन्हा ही डाळ अशी घट्ट होती, जसं थंड होईल तसं 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायची. डाळ छान अशी तयार झाली. पहिल्यापेक्षा आत्ता घट्ट झाली आणि थंड झाल्यापेक्षा घट्ट होती. कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं. बघा, ढाबा स्टाईल लसूणी डाळ तडका तयार झाला आहे. झाकण ठेवायचं. 1 चमचा तूप गरम केलेलं आहे, तुपाचाच तडका द्यायचा. वरनं अर्धा इंच आलं घेतलेलं असं बारीक कापून घ्यायचं. त्यामध्ये लाल मिरच्या टाकायच्या 3, बारीक गॅस ठेवायचा आणि असं गोल्डन कलर येईपर्यंत आलेला परतून घ्यायचं. आलेला गोल्डन कलर आलेला आहे आणि गॅस बंद करायचा. त्या छोटा चमचा बेडगी मिरची पावडर टाकायची आणि त्या डाळीवरती तडका टाकून घ्यायचं की छान असं डाळीचा कलर येते. आणि त्यावरती तडका टाकलं की झाकण ठेवायचं, उघडं ठेवायचं नाही आहे. इकडं कोळसा घेतलेला आहे. कोळसा चांगलं लाल जर होऊन द्यायचं. दोन्ही बाजूकडून आलटून पंटू लाल करून घ्यायचा आणि एका स्टीलच्या वाटीमध्ये ठेवायचा. त्यावरती थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि तूप टाकलं की लगेच त्यामध्ये ठेवून टाकायची वाटी. वाटी ठेवली कसं पूर्ण असं धूर सगळीकडे पसरायला लागलेला आहे. झाकणाला होलबिला असं तसं पेपर लावून घ्यायचा. अजिबात ते बाहेर येऊन द्यायचं नाही आहे. 2 मिनटासाठी असं ठेवायचं, झाकण अजिबात उघडायचं नाही. 2 मिनटात बघा छान अशी डाळ आपली तयार झाली. सुगंध तर खूप छान असा यायला लागला झाकण उघडलं की. आणि ढाब्यापेक्षाही भारी आपल्या घरी डाळ तडका तयार होत आहे आणि ते झटकी पडकी ती सोप्या पद्धतीने तयार झालं आहे. आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी होते. एकदा असं बनवलं तर हमेशा करून खाताना असं डाळ तडका तयार होत आहे. जिरा राईस किंवा चपातीसोबत खूप छान असं लागत आहे. पण सगळ्यात जास्त जिरा राईससोबत चवीला एकदम भन्नाट असं लागत आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. ढाबा स्टाईल मिक्स डाळ तडका सुकी फ्लेवरवाला तयार झालं आहे. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर असं सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.